पडद्यांशी दूर कशाला 19 मार्च 2023. मित्रांनो, सर्वच सामान्य माणसं आपल्या चरितार्थासाठी धावपळ करत असतात. मग ते सुभाषचंद्र बोस असो की राजगुरू की महात्मा ज्योतिबा फुले, वीर सावरकर. तर तुम्ही म्हणाल की अहो, तुम्ही देशाचे एवढे कठीण विषय आणि आमचा इतका काय संबंध आहे. तर आपले पूर्व राष्ट्रपती रामनाथ कोविंद एका ठिकाणी म्हणतात की राष्ट्राच्या बलशाली निर्मितीमध्ये सामान्य माणसाचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग आहे, हे 150 वर्षाच्या स्वातंत्र्य लढ्यावरून दिसून येते. तर असो, या ठिकाणी आपण 7ही जण एका विशिष्ट ठिकाणी जमूया आणि ते मी पत्रात लिहिलेलं आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला पहिला आरोग्य विषय घेतो की यामुळे भारतात 15 ऑगस्ट 2047 रोजी आपण जर सर्वांनी मन लावून जिद्दीने काम केलं तर एकही व्याधीग्रस्त व्यक्ती राहू शकत नाही आणि आपल्याला एक गोळीसुद्धा भारताला आवश्यकता नसेल. आणि हे एवढं जहाल धोरण आहे की डॉक्टर विश्वस्वरूपराय चौधरी यांचं एक पुस्तक आहे आपल्या अमेझॉनवर की डॉक्टर से कैसे बचे. त्यामध्ये जगामध्ये ह्या दवाईचा काय गोंधळ सुरू आहे आणि लोकांचं किती भयानक शोषण सुरू आहे ते दिसून येतं. अर्थात आपल्या त्यांना सरळ करणं किंवा भांडणं हा विषय नाही. आपल्याला आपले भारत मातेचे 150 कोटी लोक निरोगी ठेवायचे आहे. आणि या अनुषंगाने मी हे विचार मांडत आहो की तुम्हाला मी प्रोग्रामच्या वेळेस फक्त 5च क्लिप दाखवीन आणि त्यामध्ये 6500 वर्षापासून ते 1574 पर्यंतचा प्रवास, 1574 ते 1924चा सुप्त प्रवास, 1924 ते 1966 पर्यंतचा अभ्यास, 1966ला स्वर्गीय नाथ बंधुदास राज्यपाल उत्तर प्रदेश यांनी केलेली जनजागृती आणि त्याला जीवन समर्पित केलेले डॉक्टर S.S.L. श्रीवास्तव, जे त्या काळात 10 गोल्ड मेडल, MBBS, MD आणि उत्तर प्रदेशमधल्या मेडिकल कॉलेजमध्ये डीन होते. तर हे दूर कशाला 19 मार्च 2013 रोजी, ज्याला आपण अडाणी म्हणतो, निरक्षर म्हणतो, शेजारच्या मध्य प्रदेशात एका सामान्य सचिव माणसानं राज्यपाल रामचंद्र नरेश यादव यांना पटवून दिलं आणि 19 मार्च 2013 रोजी सर्व आमदारांना ही विद्या शिकवली. तर ह्या सर्व क्लिप मी तुम्हाला आता पाठवतो, वेळोवेळी पाठवलेल्या आहेत. आणि विद्या एवढी महान आहे की तिच्या मी छोट्या छोट्या क्लिप तुम्हाला 50 वेळा पाठवल्या की साध्या आहार पद्धतीनं आपली सर्व व्याधीमुक्ती, दवामुक्ती होऊ शकते. आणि ही पद्धती लागू करण्यासाठी नेचरोपॅथी मंत्रालय कामाचं नाही किंवा स्वास्थ्य विभाग कामाचं नाही, तर शासनाचे शिक्षण विभाग, ग्रामविकास विभाग, महिला बाल कल्याण, स्वास्थ्य विभाग, आयुष विभाग सर्वांची ही संयुक्त जबाबदारी आहे. आणि त्या दृष्टीनं आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत की ह्याची अंमलबजावणी कशी करता येईल. आणि स्वतःच माझे अनेक प्रयोग चालू असतात. त्यापैकी आतापर्यंत मला घनघोर तपश्चर्येनंतर लांजूड येथे ग्रामसभेत सर्व सदस्यांसोबत बैठक घेण्याचा योग आला. आणि त्याच्या पुढचा टप्पा वाघापूर ग्रामपंचायतमध्ये 17 सप्टेंबर 2025 रोजी ग्रामसभेमध्ये हा पहिला विषय घेण्यात आला, जो माझ्या जीवनातील फार मोठा चमत्कार आहे. आणि त्यावरून सिद्ध झालं की भारताच्या 6 लाख खेड्यामध्ये या विद्येचं जनजागरण करायचं असेल तर ते ग्रामसभा सर्व लोक यांच्यामध्ये पहिल्या क्रमांकाने करणं आवश्यक आहे.
तर अशी ही याची पार्श्वभूमी आहे. आणि माझी पत्र अर्थातच मी स्वतः मंत्रालयात असल्यामुळे आपण अशी शिबिरं घेऊन काहीही होणार नाही, त्याच्यामुळे हजारो वर्ष लागतील पण लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि थोडंसं फ्रँक बोलतो की शासनासारखं किंवा पोलिसांसारखं बोगस शासन कुठंच नसेल, मात्र प्रत्येक व्यक्तीपर्यंत किंवा गुन्हेगारापर्यंत 1 तासात जर पोहोचायचं असेल किंवा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर शासनाशिवाय कुठलाही पर्याय नाही. आणि म्हणून आपण ही योजना जेव्हा शासनामार्फत त्यांच्या योग्यतेनं मार्गदर्शक करून राबवू तेव्हा ती निश्चितच फलदायी होईल. आणि 1966 आणि 2013च्या घटना काय दाखवतात की आपण प्रयत्न करा, मार्ग आणि रस्ते आहेत. तर अशा रीतीनं मी या ठिकाणी ज्या 5 क्लिप मांडणार आहोत त्या हाच विषय असेल की आपण इथे जे 7 लोक बसलो ते कशा रीतीनं जनतेपर्यंत ही तप सेवा समिती विद्या पोहोचवू शकतो त्यावर चर्चा करूया. त्यामुळे तुम्ही मनात न्यूनगंड ठेवू नका की आपल्या म्हटल्यानं काय तहसीलदार ऐकलो, आपल्या म्हटल्यानं काय कलेक्टर ऐकतो, परंतु आपल्या म्हटल्यानं पंतप्रधान राज्यपाल ऐकू शकतात. आणि याचं उदाहरण मी म्हणूनच त्या पत्रात म्हटलेलं आहे की या समाज परिवर्तनासाठी फक्त एक व्यक्ती आवश्यक आहे आणि 1000 समाज सुधारक नकोत. आणि हे कोणी सिद्ध करून दाखवलं तर ते पद्मश्री सुभाष पाळेकर शेती पद्धती. तर हा एकटा मनुष्य आजही जर तुम्ही त्यांच्या क्लिप ऐकल्या तर तुम्ही म्हणाल अरे या माणसात नम्रता आणि हे कुठंच नाही, कारण ज्यांनी रक्त ओकून हे सगळं निर्माण केलं त्याची भाषा तेवढी कठीण असणार आणि ती समजायला निश्चित आपल्याला खूप तपश्चर्या लागेल. एवढे बोलून मी हे 2 शब्द थांबवतो आणि तप सेवा सिमरन या विद्येसाठी आपण मानसिकता तयार करूया. हा विषय क्रमांक 1 आहे. विषय क्रमांक 2 आणि 3 आपल्याला तूर्त राबवायचे नाहीत. जे 1300 खेडी आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये नाम फाउंडेशनची, तर त्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत. आणि त्याचे बॅकग्राऊंड मी दिलेलं की राष्ट्रपती मॅडमला मी सरळ विनंती केली की मॅडम तुम्ही पद्मश्री देताना भारत माता निष्ठावान हा शब्द ॲड करा. आणि त्या व्यक्तीने तप सेवा समितीने 7 दिवसाचं शरीर शुद्धी क्रिया असलेलं विद्या आणि 10 दिवसाची विपश्यना म्हणजे मन शुद्धीकरण करणारी क्रिया करणं आवश्यक असेल असं म्हणा. किंवा नाहीतर एवढं सांगा की हे सुद्धा सर्वसामान्य माणसं आहेत आणि यांच्याकडून समाज परिवर्तनची आशा ठेवू नका. आणि म्हणूनच नाम फाउंडेशनचे गणेश थोरात साहेबांनी त्या भावना ओळखल्या की ह्या भारत मातेच्या भावना आहेत. आणि त्यांनी मला 1300 खेड्यामध्ये काम करण्यासाठी 2 अनमोल रत्न विशाल नागरे साहेब आणि बाळासाहेब शिंदे साहेब दाखवलेले आहेत. तर यांच्यामध्ये चैतन्य, उत्साह, स्फूर्ती आणि अखंड आनंद जोश येण्यासाठी माझी त्यांना चरण स्पर्श करून विनंती आहे की 23 ते 29 नोव्हेंबर रोजी ऑक्टोबर रोजी कोल्हापूरला शिबिर आहे, ते करा. म्हणजे तुम्ही 1300 खेड्यांमध्ये परिवर्तन करू शकाल. एवढे विशाल नागरे आणि बाळासाहेब शिंदे जेव्हा हे शिबिर करतील तेव्हा ते 1300 खेड्यांमध्ये या विद्येचा प्रचार करण्याबद्दल विचार करू शकतील. एरवी आपण कितीही 6 महिने त्यांनी आत्मसात करून पाहिलं तरी प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय ते कठीण आहे. आणि म्हणून माझी गणेश थोरात साहेबांना विनंती आहे की 23 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर कृपा करून या दोघांना आणि इतरही काही लोकांना शिबिरासाठी प्रोत्साहन द्या, ही विनंती. ह्या क्लिपमध्ये जगात वैद्यकीय परिस्थिती कशी आहे त्याचं सत्यविवेचन डॉक्टर विश्वस्वरूपराज चौधरी यांनी केलेलं आहे.
विशेष पुस्तकात राज्यपाल नाथ बंधुदास यांचं पत्र आहे आणि या बाजूच्या पुस्तकामध्ये SSL श्रीवास्तव यांनी या विद्येला समर्पित केलं त्या गोष्टी आहेत. हा राज्यपाल विश्वनाथ दास बंधू यांचं 1966चं हे पत्र. डॉक्टर SSL श्रीवास्तव 1966ला जेव्हा विद्या पाहायला गेले तेव्हा या विद्येला समर्पित झाले.